हॅलो. विशाल आणि विकास तर नक्कीच या मॅच मध्ये काय घडेल आणि हे काय बिघडेल हे ऐकण्यासाठी मी जातोय घेऊन तुम्हाला सागर पाशीलकर यांच्याकडे. धन्यवाद. दरम्यान चालू असणारा सामना आपण पाहतोय तो म्हणजे माऊली एंटरप्राइजेस विरुद्ध फहद फायटर. अरबाज सांगले यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आले. त्यांनी जर झेल पकडली तर त्या झेलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आदिल भाई जलगावकर यांच्या माध्यमातून. दरम्यान बॉलिंग मार्क वरती आपण पाहतो तो म्हणजे कैफ, स्ट्राइक वरती विशाल, नॉन स्ट्राइकला शिवा. पुन्हा एकदा एक चांगल्या प्रकारचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला हा चेंडू थोडस गचा क्षेत्ररक्षण झालंय आणि या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत त्या माऊली एंटरप्राइजेस संघाने. विशाल स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान पहिला पॉवर प्ले चालू आहे. 2 खेळाडू फक्त सर्कलच्या बाहेर असतील. पुढील चेंडू कैफ पुन्हा एकदा विशालसाठी. यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू होता. बॅट्समन बीट झालाय आणि हा निर्धावाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कैफ याच्या माध्यमातून थोडीशी संत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते माऊली एंटरप्राइजेस संघाची. जर आपण पाहिले तर हा नॉकआउट सामना असेल. दोन्ही संघ एक सामना हरलेला आहे आणि हा सामना नॉकआउट असेल. जो हा सामना हरेल तो या टुर्नामेंट मधून बाहेर होईल. तसेच आणि आता मात्र हा मोठा फटका, हा हिट षटकार. विशाल दरम्यान धावसंख्या झालेली 5 चेंडू अखेर 8 धावा झालेल्या आहेत. थोडीशी चांगली परंतु संत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते माऊली एंटरप्राइजेस इंदापूर संघाकडून. पॉवर प्लेचं षटक आहे. 5 चेंडू झालेत, 8 धावा मात्र खर्ची घातले ते कैफ याने. पॉवर प्ले षटकातला हा शेवटचा चेंडू असेल कैफ याचा. विशालसाठी शॉर्ट ऑफ लेन चेंडू आणि हा पॉइंटच्या वरून मारलेला फटका, चौकार. दरम्यान पहिल्या षटकाखेर धावसंख्या झालेली आहे ती 12 धावा. 5 षटकाचा हा सामना असेल. दुसरा पॉवर प्ले सेकंड ओव्हरला लागू झालाय. तब्बल 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील याची नोंद घ्यायची आहे. सामना सुद्धा लवकरात लवकर चालू करायचा आहे. आज आपल्याला एक एक्स्ट्रा सामना खेळवायचा आहे याची नोंद घ्यायची आहे सर्व खेळाडूंनी, कर्णधारांनी.
दरम्यान शिवा दिघे याच्यासाठी सुद्धा सुवर्ण संधी. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे दर्शन मेहता यांच्याकडून. एक षटक झालं. एक षटकाखेर धावसंख्या झाली ती 12. जर आपण हा सामना पाहिला तर नॉकआउट सामना असेल. जो संघ हरेल तो या टुर्नामेंट मधून बाहेर होईल. जो संघ जिंकेल तो मंगू स्टार या संघाशी पुढील सामना खेळेल. याची नोंद घ्यायची आहे. जर दोन्ही संघांचा विचार केला तर माऊली एंटरप्राइजेस हा संघ मंगू स्टार या संघाशी हरवून आता या सामन्यामध्ये येतोय. तर गणेश फोर्स या संघाने नो चेंडू, मला वाटतं नो चेंडू आणि फीट असेल या बॉलवरती. थोडस नियंत्रण बिघडलेलं दिसतंय गोलंदाजाचं आणि हा एक अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळते नोच्या स्वरूपात. आणि ही मात्र फीट शिवासाठी आणि मारलेला हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु फ्री हिट असल्या कारणाने झेल सुद्धा सुटलेली आहे. तर मग दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. दोन्हीही आलेले ओपनिंगचे फलंदाज आपल्याला क्रीजवरती पाहायला मिळत आहेत. अजूनही एकही विकेट माऊली एंटरप्राइजेस या संघाची गेलेली नाही. त्यामुळे पुढे येणाऱ्या 4 षटकांमध्ये नक्कीच मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल. आणि जर मागाची आपण मॅच पाहिली, त्यांची पहिली मॅच पाहिली आपण, मोठे मोठे बॅट्समॅन पाहायला मिळाले नाही. आता हा एक मोठा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. दोन चेंडू झाले. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा विशाल, पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि पुन्हा एकदा षटकार. आता मात्र आपल्याला धावसंख्या चपळाईने पुढे जाताना पाहायला मिळते. जर आपण पहिलं षटक पाहिलं तर फक्त 12 धावा खर्ची घातल्या होत्या आणि पुन्हा एकदा एक मोठा फटका आणि पुन्हा एकदा षटकार, हॅट्रिक. दरम्यान मारलेल्या या षटकारासाठी कुणाल केदार जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक मुकुल मेहता यांनी जाहीर केलेलं आहे. दरम्यान 33 धावा झालेत. 5 चेंडू या दुसऱ्या षटकातील झालेत. शेवटचं एक चेंडू येणं बाकी आहे. स्ट्राईक वरती आपण पाहतो म्हणजे शिवा. जर माऊली एंटरप्राइजेस संघाची आपण बॅटिंग लाईन पाहिली तर शिवा असेल, विशाल असेल, त्यानंतर शुभम असेल. 2 शुभम मला वाटतं आहे संघामध्ये. आणि आता पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा षटकार.
चला टीम मीटिंग जास्त घ्यायची नाहीये. आज आपल्याला एक सामना जास्त खेळवायचा आहे. तसेच शिवानी मारलेल्या प्रत्येक षटकारासाठी दर्शन मेहता यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आहे. याची नोंद शिवानी घ्यायची आहे. तसेच हॅट्रिक मारल्यास 1000 रुपयांचं पारितोषिक आहे शिवा दिगे याला. दरम्यान 2 षटकानंतर धावसंख्या झाली ती 39 धावा. जर आपण पहिले षटक पाहिलं तर फक्त 12 धावा खर्ची घातल्या होत्या कैफ यांनी आणि दुसऱ्या षटकात मात्र माऊली एंटरप्राइजेस संघाच्या फलंदाजांनी 27 धावा तब्बल कुठल्या गेल्यात आणि या दुसऱ्या षटकात तब्बल आपल्याला 4 षटकार पाहायला मिळाले. त्यातील 3 षटकार असतील ते विशाल यांच्या बॅटमधून निघाले तर 1 षटकार आपल्याला शिवा यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. थोडीशी गोलंदाजी आपल्याला तेवढी चांगली पाहता आली नाही कारण की 3 ते 4 चेंडू आपल्याला फुलटॉस त्यातले पाहायला मिळाले आणि त्या सगळ्या फुलटॉस चेंडूवरती मोठे फटके माऊली एंटरप्राइजेसच्या या 2 फलंदाज. पुढील षटक मला वाटतं पुन्हा एकदा कैफ आणि आता मात्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. पूल करण्याचा प्रयत्न केला परंतु बॅट्समन बीट होते आणि हा निर्धाव असा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कैफ जर कैफ बदल विचार केला तर पहिल्या षटकात फक्त 12 धावा पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं. कैफ याने 12 धावा खर्ची घातल्या होत्या. पुन्हा एकदा कर्णधाराने त्याच्यावरती विश्वास दर्शवला आणि हा तिसरा षटक पुन्हा आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा षटकार. दरम्यान धावसंख्या झाली ती 45 धावा. तिसरं षटक प्रगतीवरती आहे आणि 45 धावा तब्बल माऊली एंटरप्राइजेस संघाच्या झाल्या आहेत. जर माऊली एंटरप्राइजेस संघाचा विचार केला तर दोन्ही ओपनिंगचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे सलामीला दोन्ही फलंदाज आले होते विशाल आणि शिवा दोन्ही अजून क्रीजवरती आहेत. एकही विकेट अजूनपर्यंत माऊली एंटरप्राइजेस या संघाने टाकला नाही आहे. दरम्यान जर आपण विशालचा विचार केला तर 11 चेंडू 36 धावांची खेळी तो साकारतोय. नॉट आउट आहे अजूनही आणि नक्कीच 50 धावा मारण्याचा प्रयत्न असेल. 50 धावा मारण्यासाठी ही संधी असेल ती विशाल याला. दरम्यान हा कैफचा पुन्हा एकदा तिसऱ्या षटकातील पुढील चेंडू शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पुन्हा एकदा बॅट्समन होते बीट आणि अशाच प्रकारच्या काही चेंडूंची आवश्यकता मला वाटतंय असेल ती म्हणजे फर्थ फायटर या संघासाठी. फर्थ फायटर संघाचा विचार केला तर काही हार्ड हिटर फर्थ फायटरच्या संघामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे नक्कीच स्कोअर एक मोठा स्कोअर करण्याची तयारी बहुतेक माऊली एंटरप्राइजेस संघाची असेल. दरम्यान हा पुढील चेंडू कैफ याचा आणि आता मात्र यॉर्कर लाईन चेंडू आणि हा पहिला झटका विशाल याचा. करून विशाल हा बाद होतोय. एक चांगली खेळ आपल्या संघासाठी विशाल याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. तर एक प्लॅटफॉर्म त्याने करून दिलेला आहे येणाऱ्या सर्व खेळाडूंना. तिसरं षटक मला वाटतं प्रगतीपथावरती आहे. धावसंख्या 45 झाल्या. 4 चेंडू झाल्यात मला वाटतं तिसऱ्या षटकातील
आणि 15 ते 16 धावांचं रन रेट नुसार हा सामना चालू आहे माऊली एंटरप्राइजेस संघाचा. जर आपण मागील सामना पाहिला तर गणेश फोर्ट संघाने एक मोठी धावसंख्या उभारली होती 104. तर नक्कीच या विकेटवर एवढी मोठी धावसंख्या होऊ शकते आणि एक टॉप. दरम्यान अरबाज सांगण्यासाठी सुवर्ण संधी आहे. झेल पकडल्यास 500 रुपयाचं पारितोषिक आदिल भाई जलगावकर यांच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. मला वाटतं पहिली एक झेल सोडली होती. पुढील चेंडू कैफचा हा शेवटचा चेंडू फुलटॉपचा चेंडू आणि मात्र आता मोठा फटका मारलाय आणि हा षटकार. दरम्यान तिसरं षटक संपलंय. 55 धावसंख्या झाली ती माऊली एंटरप्राइजेस संघाची. मला वाटतं एक बलाढ्य असा स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटका अखेर 55 धावा झाल्या. अजूनही 12 चेंडू येणं बाकी आहे आणि जर बॅटिंग लाईन आपण पाहिली तर फक्त एक विकेट विशाल याच्या माध्यमातून गमावलेला आहे ते माऊली एंटरप्राइजेस संघाने. अजूनही काही हाय विकेट येणं अजून बाकी आहे. शुभम असेल त्यामध्ये. तर नक्कीच आपल्याला आता मात्र या उरलेल्या 12 चेंडूमध्ये मोठे फटके अजूनही पाहायला मिळतील आणि हा सामना एक अतिरेटीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल कारण की नॉकआउट सामना आहे. शिवाच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. दर्शन मेहता यांच्याकडून हॅट्रिक मारली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. याची नोंद घ्यायची आहे. दरम्यान निहाल पुढील षटक घेऊन 4थं षटक असेल वैयक्तिक पहिला आणि संघासाठी हा 4थं षटक घेऊन निहाल. शिवा स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान तिसरं षटक चालू. निहाल शॉर्ट ऑफ लाईन चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पूल करण्याचा प्रयत्न होता परंतु पूल अनसक्सेसफुल झालाय आणि हा निर्धाव असा चेंडू पाहायला मिळते आपल्याला निहाल याच्या माध्यमातून. थोडस शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही आणि चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलाय. दरम्यान थोडीशी फील्ड चेंज करताना मला पाहायला मिळते. एक खेळाडू गली रिजन मध्ये तैनात केलेला आहे आणि शिवा यांना सांगितले परंतु आता पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफ दिशेने मारलेला फटका आणि शिवा मात्र बाद. दरम्यान शिवाची जागा सांभाळण्यासाठी शिवम मशेलकर तब्बल 20,000 पॉइंट वरती विकेट घेतलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. शिवम मशेलकर नॉन स्ट्राईक एंड वरती. तर स्ट्राईक वरती आपण पाहतो तो म्हणजे फैयाज. निहालचा पुढील चेंडू फयाजसाठी फुल टॉसचा चेंडू होता
आणि आता मात्र पुन्हा एकदा ही विकेट LBW आउट. धावसंख्या मात्र 55 धावांवरती स्थिरावले. जर आपण पाहिले 3 षटकाखेर धावसंख्या होती 55, एक गडी बाद 55 धावसंख्या होती. परंतु या चौथ्या षटकात निहालच्या गोलंदाजीवरती जर आपण पाहिलं तर एक निर्धाव असा चेंडू आला आणि पुढील 2 चेंडूंवरती 2 विकेट झटकल्या आहेत. त्यांनी निहाल यांनी थोडीशी धावसंख्या स्थिरावले. 55 धावा अजूनही स्कोअर बोर्डवरती लागलेल्या आहेत. निहालचा पुढील चेंडू एक चांगले षटक आपल्याला चेंडू आणि फक्त एक धाव पूर्ण केलेली आहे ती माऊली एंटरप्राइजेस संघाने. दरम्यान रुपेश आपल्याला पाहायला मिळतोय जो फयाजच्या जागी बॅटिंग करण्यासाठी आलाय. दरम्यान 3 विकेट गेलेल्या आहेत त्या माऊली एंटरप्राइजेस संघाच्या. निहालचा पुढील चेंडू मला वाटतं 4 चेंडू त्यांनी हाताळले. 4 चेंडूमध्ये फक्त एक धाव खर्ची घातलेली आहे आणि अशाच एका गोलंदाजाची गरज होती ती फोर्थ फायटर संघाला. दरम्यान तो एक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आणि मोठा फटका मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता आणि पुन्हा एकदा झेलबाद. फक्त एक धाव दिली 5 चेंडूमध्ये आणि 3 विकेट झटकल्यात त्या निहाल याने. अशाच एका गोलंदाजाची आवश्यकता होती ती फोर्थ फायटर संघाला. मला वाटतं त्या षटकात फोर्थ फायटर या संघाने निहालचा पुढील चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर लाईन चेंडू पुन्हा एकदा बॅट्समन बीट. 6 चेंडू 1 धाव आणि 3 विकेट. एक उत्तम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते फोर्थ फायटर संघाकडून. जर आपण पहिले 3 षटक पाहिले तर 3 षटका अखेर हा सामना माऊली एंटरप्राइजेस या संघाकडे झुकलेला आपल्याला पाहायला मिळत होता. परंतु या चौथ्या षटकामध्ये फोर्थ फायटर या संघाने पुनरागमन केले आणि या 4 षटकाखेर धावसंख्या झालेली आहे ती 56 धावा. तब्बल 55 धावा होत्या 3 षटकात. चौथ्या षटकात मात्र फक्त 1 धाव केलेली आहे ती माऊली एंटरप्राइजेस या संघाने आणि आता हा शेवटचं षटक असेल. 4 विकेट गेलेले आहेत. निहाल याने 3 विकेट झटकल्यात वैयक्तिक एका षटकात 1 धाव देऊन 3 विकेट झटकल्यात. दरम्यान गोलंदाजी मार्फत आपण पाहत होतो म्हणजे अफाक. स्ट्राईकला रुपेश असेल. शेवटचा षटक हाणामारीचं षटक आपल्याला पाहायला आणि आता मात्र एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. हा हिट षटकार
मधून जर आपण मागील ओव्हर पाहिली निहाल्याची 6 चेंडू 1 धाव 3 विकेट घेतल्या होत्या आणि थोडंसं स्कोअर वरती लगाम लावलं होतं, परंतु आता मात्र या शेवटच्या षटकात हा पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार रुपेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि नक्कीच मोठे फटके मारून ही धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न रुपेशच्या माध्यमातून यॉर्कर लेन चेंडू आता मात्र फक्त 1 धाव पूर्ण केले, एका धावेवरती समाधान मानले आहे ते रुपेश याने. धावसंख्या झाली ती 63 धावा. शेवटच्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत, 4 चेंडू येणं बाकी. 63 धावसंख्या उभारली गेलेली आहे. जर आपण पहिले 3 षटक पाहिले तर माऊली इंडियाचा संघ असं वाटलं की मोठ्या स्कोअरकडे लगबग करतोय, परंतु आणि आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि हा बाद. आणि पुन्हा एकदा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय आणि आता मात्र अरबाजने झेल घेतलेली आहे. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचे पारितोषिक आलंय मुकुल मेहता यांच्याकडून, तसेच राहुल बक्कम यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. केदार जाधव यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. आता जी झेल पकडली अरबाज सांगली आणि त्यांच्यासाठी सुद्धा 500 रुपयाचे पारितोषिक या झेलसाठी आलेले ते आदिल जलगावकर यांच्याकडून. दरम्यान हा शेवटच्या षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक ऑफ लाईन टाकण्याचा प्रयत्न होता. एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, तर थोडस डाईव्ह करून हा चेंडू त्यांनी रोखला. धावसंख्या झाली ती 64. शेवटचा 1 चेंडू येणं बाकी. पुढील चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, संदीप कुर्मे यांनी घेतलेला झेल आणि हा
आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे संदीप कुरमे आणि अदनान असे दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. संदीप कुरमे जर विचार केला निजामपूर संघाचा हा खेळाडू आहे. अदनानचा जर विचार केला तर लोणशी संघाचा हा खेळाडू. दोन्ही असे नावाजलेले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजे रुपेश. 65 धावांचं आव्हान आहे. फोर्थ फायटर जर फोर्थ फायटर संघाकडे पाहिलं पहिला सामना फक्त 40 धावा पटकावल्या होत्या आणि आता प्रयत्न असेल हा 65 धावांचं आव्हान पार पाडण्याचा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. कळवसच्या रिझन मध्ये मारलेला हा फटका आणि एक चांगली क्षेत्ररक्षणाला पाहायला मिळत आहे माऊली इंटरनेशनल संघाकडून. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. दरम्यान पहिल्या षटकातला दुसरा चेंडू पॉवर प्लेचा षटक चालू. मोठा फटका मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. बॅट्समन होतोय बीट. दोन सुंदर असे चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत रुतेशच्या माध्यमातून माऊली इंटरनेशनल संघासाठी. पॉवर प्लेचा षटक आहे. फक्त दोन खेळाडू सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या पॉवर प्लेच्या षटकात इतकी चांगली गोलंदाजी करणं नक्कीच महत्वाचं आहे. आणि हा आपल्याला बॅक टू बॅक तिसरा चेंडू बीट पाहायला मिळते तो म्हणजे बॅट्समन संदीप कुरमे. दरम्यान हा चौथा चेंडू आणि चौथा चेंडू सुद्धा बीट. जर आपण संदीप कुरमे याच्याकडे पाहिलं निजामपूर संघाचा हा एक हाय हिटर बॅट्समन म्हणून ओळखला जातो. आता मात्र याला 4 चेंडू बीट करतो तो म्हणजे रुपेश. नक्कीच एक आपल्या गोलंदाजी छाप सोडतोय पहिल्या षटकात. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू 5वा चेंडू होतोय बीट संदीप कुरमे. पहिलं षटक मात्र आपल्याला पाहायला मिळतं रुपेशाच्या माध्यमातून. मेडन ओव्हरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक येत आहे केदार जाधवच्या माध्यमातून. राहुल बक्कम यांच्याकडे सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे मेडन ओव्हरसाठी. 5 चेंडू बीट केलेला आहे एक चांगल्या आणि मोठ्या फलंदाजाला रुपेशाने. नक्कीच आपल्या गोलंदाजीचा हा नमुना. आता मात्र LBW आउट.
दरम्यान रुपेश याच्यासाठी ही त्यांनी मॅडमवर हाताळली एक विकेट, मोठा विकेट आपण म्हणू शकतो संदीप कुर्मे यांच्या माध्यमातून त्यांनी पटकावला. त्यासाठी 500 रुपयाचे पारितोषिक केदार जाधव यांच्याकडून इथे आलेला आहे. तसेच राहुल बक्कम यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहे. तब्बल 1000 रुपयाचे पारितोषिक त्यांच्यासाठी आलेले आहे पहिल्या षटकासाठी. आता मात्र 4 षटक आणि 65 धावांचं आव्हान. जो चौथा षटक मला वाटतंय दरम्यान हा पुढील चेंडू. आता मात्र मोठा फटका मारलाय आणि हा मोठे चांगले क्षेत्ररक्षण केलेलं आहे. फक्त 2 धावा पूर्ण केल्यात. दरम्यान गणेश टेंबे याच्यासाठी सुवर्ण संधी. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचे पारितोषिक गोकुळ राजेश शिर्के यांच्या माध्यमातून आणि संयोग टेंबे यांच्याकडून. दरम्यान बसण्याच्या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी बाईक आपल्या पार्क केलेत त्यांनी थोडंसं तिथनं काढायचे, प्रेक्षकांना तिथे बसण्याची संधी द्यायची. तसेच 4 व्हीलर असतील त्यांनी 4 व्हीलर आपल्या थोड्याशा पार्किंग झोन मध्ये लावायचे आहेत. पुढील चेंडू. आता मात्र हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, एक मोठी हिट केलेली आहे आणि आता मात्र हा दुसरा झटका अदनान याच्या. दरम्यान पहिले षटक ज्या रुपेशने हाताळलं होतं त्याच्यासाठी निखिल कासार यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. रुपेश याच्यासाठी तब्बल 1200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पहिली जी मैदानावर टाकली त्यासाठी. गणेश टेंबे पुढील चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. शिवम धुपकर जातो झेल खाली आणि हा सुद्धा विकेट. $200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे गोकुळ राजेश शिर्के आणि संयोग टेंबे यांच्याकडून. 200 तब्बल 800 रुपयाचं पारितोषिक झालेलं आहे. दरम्यान जर आपण सामन्याकडे वळलो तर धावसंख्या झाली ती 8. हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे दर्शन मेहता यांच्याकडून.
दुसरे षटक प्रगतीवरती आहे. धावसंख्या तब्बल 8 झालेली आहे. आता मात्र हा मोठा फटका मारलेला आहे आणि चौकार. दरम्यान धावसंख्या झाली ती 12. दुसरे षटक प्रगतीवरती आहे. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या पॉवर षटकातील आणि धावसंख्या झाली ती 12. गणेश टेंबे आता मात्र पुन्हा एकदा मारलेला हा मोठा फटका. झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु दरम्यान दुसरं षटक संपले. 2 षटकाखेर धावसंख्या झाली ती 18. अजूनही दरम्यान जो कोणी बाईक घेऊन जाते ग्राउंडवरती त्यांनी जरा आपल्या बाईक पार्किंग मध्ये लावायचे आहेत. हॅलो, समोरून बाईक काढायच्या आहेत. ज्या पॅव्हिलियन मध्ये बाईक उभ्या केल्या आहेत, बाहेर मोठी पार्किंग आहे, तिकडे तिकडे उभ्या करायच्या आहेत तुमच्या बाईक्स. कृपया तिथनं काढायच्या आहेत सर्व बाईक्स. दरम्यान हा तिसरं षटक मला वाटतं शुभम असेल गोलंदाजी मार्क वरती. दोन षटकाखेर धावसंख्या पाहिली तर 18 धावसंख्या खर्ची घातलेत. मला वाटते गणेश टेंबे याच्या गोलंदाजीवरती ही 18 धावसंख्या आलेली आहे. कारण की पहिलं जो षटक रुपेशाने हाताळलं होतं, खेळाडूंनी एक नोंद घ्यायची आहे. आपण थोडं जास्तच टाइमपास करत आहात. सामना लवकर लवकर चालू करायचे आपल्याला. पुढे अजूनही 3 सामने खेळवायचे आहेत. शुभम एका धावेवरती समाधान मानावे लागेल ते बॅट्समन याला. दरम्यान तिसरे षटक प्रगतीवरती आहे. तिसरे षटकातले पहिला चेंडू होते. धावसंख्या झाली ती 19. अजूनही 46 धावांचं आव्हान असेल येणाऱ्या आणि आता मात्र एक चांगले चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. बॅट्समन होते बीट. स्ट्राईक वरती स्वतः कर्णधार सुफियान आपल्याला पाहायला मिळतोय. तर नॉन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळते तो अरबाज. दोन्ही एक हाय हिटर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच दोन्ही फलंदाजांमध्ये क्षमता आहे उरलेल्या धावा पटकवण्याची. दरम्यान शुभम आपल्याला पाहायला मिळतो आणि पुन्हा एकदा बॅट्समन बीट होते शुभमच्या गोलंदाजीवरती. थोडस लेग कटर टाईपचं चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत शुभम याच्या माध्यमातून. आणि आता मात्र वाईट चेंडू पंचांनी दिलेला आहे आणि हा एक अतिरिक्त धाव, वाईट +1 अशा 2 धावा फोर्थ फायटर या संघासाठी प्राप्त होत आहेत. दरम्यान या वाईट चेंडूने धावसंख्या झाली ती 21. स्ट्राईक वरती मात्र सुफियान आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती शुभम मशेलकर. आता मात्र मोठा फटका आणि हा षटकार.
धन्यवाद सागर. थँक्यू डीजी. थँक्यू डीजी. तीन चेंडू आणि 27 धावांची. यावेळी मात्र अपील करताना एक धाव निश्चित मिळेल लेखबाच्या स्वरूपात आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र यावेळी नकार दिलाय पूर्णपणे लेखबाच्या स्वरूपात. एक धाव मिळेल. धावसंख्या होती आहे 28. गोलंदाज मात्र यावेळी एक षटकानंतर पूर्णपणे कमबॅक करतोय. लेखबाच्या स्वरूपात होती. फटका मारू दिला नाहीये. शुभम एक चांगला उत्कृष्ट गोलंदाज गोरेगाव संघाकडून खेळतो हा खेळाडू. यावेळी मात्र एज लागते आणि चांगला प्रयत्न मात्र झेल टिपू शकला नाहीये तो क्षेत्ररक्षक यावेळी शुभम भूपकर. नक्कीच एक धाव घेण्यात यशस्वी ठरतायत दोन्ही फलंदाज. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळते. धावसंख्या होते 29. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकाचा. शिवराच्या ठिकाणी यावेळी मात्र कवच्या दिशेने चेंडू भिरकावलाय आणि चेंडू जातोय सीमारेखा पार. षटकार. धाव संख्या झालेली आहे 35. अजूनही 12 चेंडू 35 धावांचा खेळ बाकी आहे. सॉरी 30 धावा आणि 12 चेंडू. गल्लत झाली. समीकरण चांगलं जुळत आहे आणि जुळवायला लागेल दोन्ही संघांना. जर विजयी व्हायचं असेल तर फिल्डिंग लवकरात लवकर लावायची आहे. कमिटी आणि पंचांचा निर्णय आहे की जर टीम मीटिंग जास्त वेळ जाईल तर 2 रनची पॅनल्टी आहे. आता मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होईल तो बॅट्समॅन रुपेश. या सामन्यातील पहिलं षटक टाकलं होतं. मेडन वर टाकली होती आणि दुसरं षटक पुन्हा एकदा घेऊन यावेळी मात्र गुडलेचा चेंडूला पूल केलाय. क्षेत्ररक्षक नक्कीच खाली येईल आणि झेल बाद होतोय तो सुफियान. मेहता यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आहे. यावेळी मात्र स्ट्राईकला येतो तो अरबाज आणि नॉन स्ट्राईक एंडला येतो नेहाला. पुन्हा एकदा रुपेश. यावेळी मात्र पुन्हा एकदा फटका पोचतोय. क्षेत्ररक्षक खाली येईल. गणेश तो मात्र फंबल होतो. यावेळी मात्र एक धाव दुसरी धाव देखील पूर्ण 2 धावांच्या समीकरणाने धाव संख्या होती आहे 37. फटका मात्र फसलेला होता अरबाजचा. मात्र उत्कृष्ट गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी तो रुपेश. पहिले षटक त्याने हाताळलं होतं तेव्हा तो पूर्ण मेडन ओव्हर टाकली होती. एक चांगला गोलंदाज यावेळी आणि स्लॉक केलाय. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने आणि एक धाव नक्कीच होईल कार्पेंटच्या सहाय्याने. एक धाव नक्कीच पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा खराब क्षेत्ररक्षण खराब थ्रो आणि याच दरम्यान नॉट आउट. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. दुसरी धावी धोक्याची होती मात्र धोका पत्करला कारण की विजयी व्हायचं आहे तर नक्कीच रिस्क घ्यावी लागेल. रिस्क है तो इश्क है.
यावेळी मात्र लवकर लवकर खेळ चालू करायचा आहे. नऊ चेंडू आणि 26 धावांचा खेळ अजूनही बाकी आहे. मला वाटते 3 चेंडू या षटकातले उर्वरित असतील. रुपेश पुन्हा एकदा गोलवेल सज्ज होईल सुफियानसाठी. यावेळी मात्र लो फुलटॉसचा समाज घेण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स 4 आणि हिरामन पायर. धाव संख्या मात्र पोचते या चौकाराने 43. अजूनही 22 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 22 धावा. पुन्हा एकदा रुपेश राईट मध्ये इकडे आली. फुलटाचा समाचार घेतलाय. भरपूर सीमारेखा पार षटकार. यावेळी आपल्याला पाहायला मिळतंय षटकार जेव्हा जाईल चौकार आपल्याला एक चांगलं एक साहिल अकवारे यांच्याकडून आरबाजसाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. बक्षिसाची खैरात या मानका प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळते प्रत्येक खेळाडूसाठी. गावाचा असेल, ओळखीचा असेल, नावाचा असेल, कोणी असेल, मात्र बक्षिसाची खैरात नक्कीच होतीये. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. हाफ ट्रॅकर चेंडू मात्र त्याकडे क्षेत्ररक्षक आणि स्वतः कॉटन बोल्टचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या झेल होतीये. झेल बाद होतोय अरबाज. जर सामना बरोबरीचा झाला म्हणजेच टाय झाला तर सुपर ओव्हर खेळतील. हे सर्व खेळाडूंनी, सर्व संघ मालकांनी याची नोंद घ्यायची आहे. यावेळी मात्र काय पाहायला मिळते तर स्वतः कॅप्टन कर्णधार गोलंदाजी मार्को सज्ज होतो. विशाल अरबाज यावेळी मात्र तंबूला परतला होता. त्याची जागा सामानासाठी येतो होतो. आफाक एक चांगला उत्कृष्ट गोलंदाज म्हटला जाईल. प्रत्येक खेळाडू उत्कृष्ट, असं कोणताही खेळाडू हा कमी नसतो. त्याला कमी लेखण्याची कधीही चुकी करू नये, कारण की कोणता फलंदाज, कोणता गोलंदाज, कोणता क्षेत्ररक्षक कधी चमकेल याचा अंदाज बांधता येत नाही. सामना चालू करायचा आहे. पंचांना विनंती आणि खेळाडूंना सुद्धा. मला वाटतं विशाल पहिल्यांदाच गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. आपल्या संघासाठी 6 चेंडू. यावेळी मात्र जबाबदारी घेतो संघाची. मी ही जोखीम घेईन, हाय जोखमीचं षटक मी हाताळेन असं पहिला चेंडूवर पहिलाच भिरकावून देतोय. चेंडू सीमारेखा पार 6 धावा. अफाकने पहिल्या चेंडूवर समाचार घेतला. विशालच्या चेंडूचा नक्कीच पाहायला मिळतंय. एक उत्कृष्ट सामना, सर्व प्रेक्षकांचं मनोरंजन पूर्ण होतोय. सामना यावेळी मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडूचा समाचार नाही तर 1 धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न यावेळी नकार दिला. दुसरी धावेचा प्रयत्न खराब क्षेत्ररक्षण, फंबलिंग होते यावेळी आणि नक्कीच 2 धावा पूर्ण होत आहेत. धाव संख्या होती आहे 57. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 8 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 8 धावा. प्रत्येक वेळी पाहायला गेलं तर प्रत्येक चेंडू मागे 2 धावांची आवश्यकता आहे. सामना हा रंगतदार होतोय.
विशाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग सज्ज होत असेल दिसत चेंडू घेऊन प्रगती पथकावर चालताय आणि यावेळी निर्धाव चेंडू सांगता प्रेशर मी घेत नाहीये कोणत्याही प्रकारचं जर विशालने हा सामना जिंकला तर 501 रुपयाचा पारितोषिक आहे दर्शन मेहता यांच्याकडून प्रत्येक खेळाडूला यावेळी सुवर्ण संधी मिळते आहे षटकार चौकार विकेट हॅट्रिक मेडन ओव्हर यासाठी प्रत्येक यावेळी पुन्हा एकदा पाहायला मिळतोय एक चेंडू एक धाव मिळते आणि जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता जर सामना टाय जरी करायचा झाला तरी एक मोठ्या स्ट्रोकची म्हणजे एक षटकार ठोकावा लागेल तो नेहाल यावेळी पहिल्यांदा सामना करेल विशाल एक टेनिस क्रिकेटमध्ये चांगलं नाव गाजलेला विशाल जितेकर असेल तसाच हा इंदापूरचा खेळाडू विशाल पानवलकर पुन्हा एकदा स्लोवर वन चेंडूचा समाप्ती करण्याचा प्रयत्न मात्र एक धाव नक्कीच मिळेल आणि आता मात्र पूर्णपणे सामना रंगतदार होतोय फलंदाज की गोलंदाज जुगलबंदी जुळवून दिली आहे फहद करबेलकर संघ मालक तर इकडे गणेश श्याम पवार आणि फहद करवेलकर यांच्या हृदयाचे ठोके नक्कीच चुकले असतील आणि चुकतील कारण की एक चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता संघ मालक दोन्ही प्रेशराइज असतील सामना बरोबरीचा करायचा झाला तरी 5 धावांची आवश्यकता आणि सामना जिंकायचा असेल तर 6 धावांची आवश्यकता आणि तो षटकार आरावा लागेल माऊली एंटरप्राइजेसला आणि यावेळी मात्र उत्कृष्ट चेंडू विशाल मी का आलो या गोलंदाजीसाठी हे दाखवून दिलंय का करण्यात आलं म्हणून मी जबाबदारी घेतली या संघाची डीजे